काय कंपनीच्या पॉलिसीज आहेत आणि फॅमिली असली तरी मी पटकन कोणावर विश्वास ठेवत नाही. हा पण आईला सांगितल्याने तसा काही प्रॉब्लेम होईल असं वाटत नाही मला. तरी नका सांगू. काय काही दिवसात सगळीकडे तुमचे होर्डिंग्स लागतील तेव्हा कळेलच ना सगळ्यांना. आत्ताच सांगण्याची गरज नाही. ठीक आहे, नाही सांगत. झोपा मग तुम्ही आता. उद्या ऑफिसला जायचंय ना? मला झोपच येणार नाही. का? कारण उद्या तुमचे फोटोज येणार आहेत. मी खूप एक्सायटेड आहे. बघा, कंटाळा नाही तर. कशाला? इथे घरी पण सतत मीच समोर असते, ऑफिसमध्ये पण मलाच बघाल, मग कंटाळा नाही येणार. डोंट वरी. तुम्ही 24 तास जरी माझ्या डोळ्यासमोर राहिला ना तरी कंटाळा नाही येणार तुमचा. तुम्ही म्हणत असाल तर थांबतो मी उद्या घरी. ठीक आहे, मग तुम्ही घरी थांबा आणि तुमची ऑफिसची कामं करायला मी ऑफिसला जाईन. मग मी ऑफिसला येईन तुमच्या मागे. मग तुम्ही ऑफिसला आल्यानंतर मी परत घरी निघून येईन. मग मी परत घरी येईन तुमच्या मागे. काय राजू तुम्ही पण. मनवा, तुम्हाला माझ्यापासून लांब राहायला आवडतंय का? असं कोण म्हणाला? नाही, मी तुमच्या समोर आहे तरी तुम्ही माझ्यापासून लांब जाताय म्हणून म्हटलं. राजवीर, राजवीर चला उठा, वाजले बघा किती. उठा. अरे उठायचं नाहीये तुम्हाला? उठा आता, उशीर होईल. थांबा ना थोड्या वेळात. बरं वाटतंय असं. मनवा, तुमचं प्रेम नाही आहे ना माझ्यावर? असं का विचारताय? तुमचं प्रेम नाही आहे माझं. असं का बोलताय तुम्ही? मी काहीतरी विसरताय. काय तुम्हीच आठवा. सांगा ना, खरंच आठवत नाहीये मला. आज माझा बर्थडे आहे मनवा. काय? उगाच काही सांगू नका, मला माहितीये तुमचा बर्थडे कधी असतो. नाही, बर्थडेची मस्करी, पण तुम्ही खरंच काहीतरी विसरताय. काय विसरते सांगा ना. नाही आठवत आहे. नाही. ओके. आता कळलं काय विसरत होता. सकाळी सकाळी फाजीलपणा कसा सुचतो तुम्हाला? फाजीलपणा काय? तुम्हाला माहिती आहे, तुम्ही असं डोक्यावरून हात फिरवता तेव्हा मला बरं वाटतं. चला आता पुरे झालं, आवरून घ्या. एवढंच पुरे. राजवीर, मनवा. अहो काय, उठा. चला उठा. मी आवरून घेते. राजवीर, काहीच बोलू नका. असं नका ना बघू, मला लाज वाटते. अजूनही लाज वाटते. मग तर बघायलाच. अच्छा, म्हणजे आता बघणार पण नाही तुम्ही माझ्याकडे? नाही. नक्की? ठीक आहे, मग मी जातो. राजू, का? आता का थांबवलं? कारण तुमच्या आधी मला आंघोळ करायची. बाय. मनवा. बाय. गुड मॉर्निंग. काय बनवतेस ब्रेकफास्टला? पोहे. फक्त पोहे? हो का, काय झालं? अगं नाही, म्हणजे मला वाटलं तू ते मॉडेलिंग वगैरे करायला लागलीस ना, आज काहीतरी स्पेशल करशील.
रंजिताई, अहो स्पेशल म्हणजे काय? मनवा वहिनी पोहे सुद्धा स्पेशलच करतात. मला तर बाई सगळ्यात जास्त पोहेच आवडतात. हो का? बरं जा, काम कर तुझं तुझं. हो. मला आवडत नाही पोहे. तू एक काम कर, आज नूडल्स बनव. गप्प बस. नूडल्स काय नूडल्स, त्याच्यापेक्षा पोहे छान आहेत. अहो असं काही नाही, मी असं करते, पोहे पण करते आणि नूडल्स पण करते. ठीक आहे? ते काही नको ग, तिच्याकडे नको लक्ष देस तू. आपण नूडल्स परत कधीतरी बनवूयात. हा काय मग मनवा? अगं तू सांगितलंच नाहीस, कसं झालं तुझं ते फोटो सेशन का काय ते? हा वहिनी, तू त्याबद्दल काहीच सांगितलं नाही. सांग ना, कसं झालं? छान झालं फोटो सेशन, पण माझी पहिलीच वेळ होती ना, म्हणजे एकतर सवय नाहीये आणि त्यांचं काम कसं चालतं काहीच माहित नव्हतं, त्यामुळे थोडं टेन्शन आलेलं. काहीतरी काय मनवा, तुला टेन्शन आलं असतं तर तू मॉडेलिंग करायला हो म्हणाली नसतीस. तसं नाहीये काकू, पण ऍक्च्युली पहिलीच वेळ असताना काहीच माहित नव्हतं. आणि कसं असतं ना, ते सगळं मेकअप, हेअर करायला आणि कॉस्ट्युम चेंज करायला जास्त वेळ लागतो. खरं तर अर्ध तिथेच थकायला होतं. आणि जेव्हा ऍक्च्युअल फोटो सेशन सुरू असतं ना, तेव्हा भरपूर माणसं असतात ना आसपास, तर ती सगळी अशी बघत बसतात, त्यामुळे असं दडपण येत असतं. मम्मा, मी असते ना तर मी घाबरले नसते. हो, सखीचा कॉल आहे, एक मिनिट. हॅलो, हा सखी बोल. हॅलो मनवा, अगं काय चाललंय? फोन नाही, मेसेज नाही, कुठेस तू? अगं आय एम सो सॉरी, जमलंच नाही मला. आपण लवकरच भेटूया, आपलं भेटणंच नाही झालंय ना. अगं लवकरच म्हणजे काय, आपल्याला आता रोज भेटावंच लागणार आहे. म्हणजे विसरलीस का? अगं आजपासून शाळा सुरू होते. मॅडम सुट्ट्या संपल्यात आता. तू कधीपासून येणार आहेस? कधीपासून म्हणजे काय? आजपासून. हो, आणि मुलं सुद्धा तुला बघून खूप खुश होतील. त्यांचं सुद्धा सारखं मनवाताई असं चालू असतं. त्या सगळ्यांना तुझ्याशी काहीतरी शेअर करायचंय. मला पण त्यांच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत ग, खूप आठवण येते त्यांची. आज येऊन खूप गप्पा मारणार मी त्यांच्याशी. हो, पण गप्पा मारायच्या नादात शिकवायचं विसरू नकोस. नाही नाही. बरं चाल, भेटूया. बाय. हो, बाय. शाळेबद्दल बोलत होता का तुम्ही? हो. मनवा, तुझ्या शाळेतल्या मुलांना पण किती छान वाटेल ना तुझे असे मोठे मोठे होर्डिंग बघून. एवढी मोठी सेलिब्रिटी त्यांना शिकवते हे बघून. बरं वहिनी, पोहे झाले की आम्हाला आवाज दे, आम्ही रूम मध्ये आहोत. चल मम्मा. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काही काम आहे का माझ्याकडे? आता मी काम असल्यावरच तुला फक्त कॉल करायचा का? नाही, तुझा बऱ्याच दिवसात फोन आला नाहीये ना, म्हणून म्हटलं काहीतरी काम असेल म्हणून फोन केला अशी. देअर यू आर. करेक्ट ओळखलंयस तुम्हाला. एक कामच होतं तुझ्याकडे. नाही, मला त्याआधी सांग की तू आहेस तरी कुठे? जॉब सोडून गेलीस त्यानंतर तुझा काहीच कॉन्टॅक्ट नाही. मी एका वेगळ्या कामामध्ये बिझी होते. वेगळ्या कामात? अरे मी कुठे बिझी होते हे जास्त इम्पॉर्टंट नाहीये, मी कशासाठी कॉल केलाय हे जास्त इम्पॉर्टंट आहे, नाही का? काय? तुला खरंच माहिती नाहीये का? ओके ठीक आहे, मी सांगते. नितीश त्याचं प्रोजेक्ट इंडिपेंडेंटली सुरू करतोय. त्याची वेबसाईट सुद्धा रेडी आहे आणि लवकरच तो त्याची वेबसाईट लॉन्च करणार आहे. काय? हो. एवढा पैसा नितीशकडे आला कुठून? इथेच तर चुकता ना तुम्ही. आता मला सांग, तुझ्यासाठी महत्वाचं काय आहे? नितीश कडून पैसे कुठून आले हे इम्पॉर्टंट नाहीये. अरे कळतंय ना? नाही, मला आधी सांग की तुला कुठून कळलं की तो वेबसाईट लॉन्च करतोय ते? आता ह्या सगळ्या गोष्टी सुष्मिताला माहित नसणार तर कोणाला माहित असणार? आणि हे मला तुला वेगळं सांगण्याची गरज नाहीये, नाही का? एनिवेज, माझं काम झालंय. अँड ऑल द बेस्ट. बाय.
जर माझ्या आधी नितीशने वेबसाईट लॉन्च केली तर राजवीर मला कंपनीतूनच काढून टाकेल. नाही नाही नाही, काही झालं तरी नितीशच्या आधी मला वेबसाईट लॉन्च करावीच लागेल. राजवीर, तुमच्यासाठी पोहे आणि कॉफी आणली आहे, घ्या. मनवा कॉफी घेतो मी, ऑफिसमध्ये खाईन काहीतरी. का? लेट झालाय जरा. मग मी सकाळी उठवत होते तेव्हा का नाही उठलात? तुम्हाला माहिती आहे ना घाई होते, मग तुम्ही खात नाही. मी उठलो होतो मनवा, पण तुम्हीच माझ्या आधी आवरात निघून गेला. असं काही नाहीये, तुम्ही टाइमपास करत होता. अच्छा, टाइमपास होता तो. हो. पण ठीक आहे, मी थोड्या वेळा थांबतो, परत एकदा टाइमपास करायचा. भाजीलपणा करू नका, इथे बसा आणि खाऊन घ्या. चला, उशीर होता. ऑफिसमध्ये खाईन मी आज. ते होर्डिंग्स वगैरे सगळ्या गोष्टी फायनल करायच्या ऑफिसमध्ये. राजवीर, हं? ते होर्डिंग सगळीकडे लागणार आहे? हो, म्हणजे हायवे, मॉल, सगळीकडे. का? एक रिक्वेस्ट होती. बोला ना. काय? म्हणजे मी मॉडेलिंग करायला तयार झाले, पण पण काय? तुम्ही प्लीज माझ्या शाळेजवळ कुठलंही होर्डिंग नका लावू. का असं? नाही म्हणजे शाळेतली मुलं होर्डिंग बघतील, मला खूप ऑकवर्ड वाटेल. उगाच ते होर्डिंग वगैरे बघून त्यांना मी कोणीतरी मॉडेल झाले असं वाटेल. त्यांना मी त्यांची ताई नाही वाटणार. आणि तुम्हाला माहिती आहे ना, मला आयुष्यभर त्यांची ताई बनूनच राहायचं आहे. ही एकच रिक्वेस्ट आहे, नका लावू होर्डिंग्स प्लीज. ओके, तुम्हाला नसेल आवडणार तर नाही आवडणार. थँक्यू. थँक्यू काय? तुम्ही मॉडेलिंग करताय माझ्यासाठी, मी एवढं नाही करू शकत तुमच्यासाठी. डोंट वरी, नाही लागणार शाळेजवळ होर्डिंग्स. येऊ मी? अहो, कॉफी नाही घेतली तुम्ही? परफेक्ट. येतो. राजवीर, हं? आता तुम्ही एक गोष्ट विसरलात. काय? बाय. बाय. बोला पटवर्धन. नाही, कॉस्टिंग मध्ये काही चेंज होणार नाही. नाही ठीक आहे, तसं असेल तर तुम्ही दुसऱ्या कंपनीकडून करून घ्या. क्वालिटी पण महत्वाची असते पटवर्धन. नाही ठीक आहे, इट्स ओके, इट्स युअर चॉईस. मला फक्त कळवा. ओके. कम इन. सर बोलवलं तुम्ही? हा, त्या कालच्या फोटोशूटच्या कॉपीजचं काय झालं? हो सर, रेडी. ऍक्च्युली मी येणारच होतो, इतक्यात तुमचा कॉल आला. नाही. सर यातले काही फोटोज फायनल करून तुम्ही मला सांगा, म्हणजे मला बॅनर डिझायनिंगसाठी पुढे देता येतील. ठीक आहे, बघतो मी. सर आणि ही लोकेशनची लिस्ट आहे. आपल्याला काही ठिकाणं म्हणजे मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला होर्डिंग्स लावावे लागतील. जर काही चेंज असेल तर त्याप्रमाणे मला सांगा, मी करेन. ओके. राईट.
हे घे. अरे वा, मजा चालू आहे सगळ्यांची. मनवाताई आली आहे तर मजा करणारच ना. बरं, आता सगळ्यांना चॉकलेट्स मिळाली आहेत ना? बसा सगळ्यांनी खाली. मनवाताई कुठेही जाणार नाहीये. बसा. चल चल बस. सो कसे आहेत सगळे? ताई तू कशी आहेस? मी पण मस्त. मनवाताई तू एवढे दिवस शाळेत का येत नव्हतीस? आम्ही सर्वांनी तुला खूप मिस केलं. मी पण तुम्हाला खूप मिस केलं. आणि आता मी अधूनमधून शाळेत येत जाईन ना तुम्हाला शिकवायला. बरं मला सांगा, अभ्यास कसा चाललाय? ताई सखी ताई ना आम्हाला खूप होमवर्क देत असते. काय ग समृद्धी, आल्या आल्या लगेच कंप्लेंट चालू केल्यास तू? पण समृद्धी, आता तरी 26चा पाढा पाठ झालाय की नाही? हो झाला. व्हेरी गुड. ताई तू माझ्या मम्मीला फोन करून सांग, खेळायलाच देत नाही, सारखं अभ्यास करायला बसवते. पण आता तू जर अभ्यासाच्या वेळेत पण खेळायचा हट्ट केलास तर मम्मी ओरडणारच ना. पूर्वा, मनवाताई शाळेत येत नसली ना तरी पण मी तिला सगळं सांगत असते, तू किती मस्ती करतेस ते. पूर्वा, आतापासून अभ्यासाच्या वेळेत अभ्यास करायचा, आणि मग खेळायच्या वेळेत खेळायचं. आई नाही ओरडणार. ऐकणार ना माझं? बरं चला, सगळ्यांनी दिलेले गणित सोडवायचे. जो पटकन गणित सोडवेल त्याला मनवाताई आणखी खाऊ देणार आहे. येस. चला पटापट गणित सोडवा. मनवा, ये ना. कसं आहे, आज तू शाळेत आलीस, मुलांना सुद्धा भेटून झालं. आपणही बऱ्याच दिवसांनी भेटतोय ना, म्हणून म्हटलं इतके दिवस राहिलेल्या गप्पांची कसर आज भरून काढूया. खरं सांगू सकी, आज इतक्या दिवसांनी शाळेत आले, या सगळ्या मुलांना भेटले, खूप बरं वाटतंय ग. मला ना कायम असं वाटतं, माझ्यात आणि या मुलांमध्ये जे नातं आहे ना, ते कधीच बदलू नये. नेहमी यांची मनवाताई बनून राहायचंय मला. आणि तरी एवढ्या दिवसांनी येतेस तू शाळेत. मनवा, मला खरंच राग आलाय तुझा. का? का म्हणजे काय? किती दिवसांनी भेटतेस तू, साधा फोन नाही, मेसेज सुद्धा नाही. बरं, आज मी फोन केला आणि तू उचलला, हे माझं नशीब. मनवा, लग्नानंतर तू खरंच खूप बदलली असं. ए, काही काय? अगं जरा गडबड होती, बाकी काही नाही. गडबड कसली? अगं म्हणजे असंच इन जनरल. मनवा, मी असं ऐकलं की राजवीर जीजू 2-3 दिवस घरी आले नव्हते. तुमच्यात काही भांडण वगैरे झालंय का? अगं नाही, भांडण वगैरे काही नाही. त्याचं काय झालं, ऍक्च्युली त्यांना कामासाठी अचानक बाहेर जावं लागलं आणि त्यांचा फोनच बंद पडला, त्यामुळे कॉन्टॅक्ट नाही होऊ शकलं. बाकी काही नाही. ओके. बरं, मग बाकी घरचे कसे आहेत सगळे? एकदम मस्त आहेत. माई तर तुला माहिती आहे किती गोड आहे. काकू पण खूप सांभाळून घेतात. आणि आता तर काका पण आलेत राहायला. यश आणि नंदा आहेत ना, सतत भांडत असतात. त्यांना बघितलं ना की मला नितीशचीच आठवण येते. हल्ली नितीशची साधं फोनवरती पण बोलणं नाही गो. नितीश काय बाबा, आता खूप बिझी झालाय. म्हणजे? अगं आता नवीन मैत्रीण आली ना त्याच्या आयुष्यात. मैत्रीण? कोण? अगं असं काय करते, तुला माहित नाहीये का? तिच्या बरोबरच त्याने स्वतःच्या कंपनीचं काम सुरू केलंय ना. नेमकं काय चाललंय नितीशचं? मला काहीच कसं माहित नाही. मनवा, तू फोन घे, मी मुलांकडे बघते. हॅलो. हॅलो मनवा, हा बोला ना. तुम्हाला माहिती आहे आता माझ्या समोर काय? काय? तुमचे फोटोज खूप छान आले आहेत. किती सुंदर दिसावं माणसाने. सिम्पली ब्युटिफुल. तुमचे फोटोज हातातून खाली ठेवावं असं वाटतच नाही. तुम्हाला पण खूप आवडते. हॅलो, काय झालं, काही घरी काम करताय? नाही, मी शाळेत आले. हॅलो. तिथे कधी गेलात? हे काय आताच थोडा वेळ झाला. हॅलो. ठीक आहे, मुलं वाट बघत असतील तुमची, नंतर बोलतो.
नाही नाही, सखी आहे ना, ती शिकवते त्यांना. तुम्ही बोला. नाही इट्स ओके, मी नंतर बोलतो, थोडं काम आहे. ओके ठीक आहे, बाय. कम इन. सर खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. कामात आहे आता. सर खरंच खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मला. मी खूप महत्वाचं काम करतोय आता. नाही बोलताय. सर जर मी ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नाही सांगितली ना तर आपल्या कंपनीचा खूप मोठा लॉस होईल. प्लीज. बस. बोल पट. सर नितीश त्याची वेबसाईट लॉन्च करतोय. सर जर नितीशने त्याची वेबसाईट आपल्या आधी लॉन्च केली तर आपलं प्रोजेक्ट फसेल. आपण घेतलेली सगळी मेहनत वाया जाईल.